तर हा जो वयोगट होता आपण जे सांगितलं, तर आपल्या सर्वांना आनंद वाटेल की ही मुलं जी सर्व आहेत ही सर्व मुलं 5वी ते 7वी या वर्गांना शिकणारी मुलं आहेत. आणि ही सर्व मुलं ही अगदी ग्रामीण आणि खूप खालच्या पातळीच्या स्तरावरून येणारी मुलं आहेत. यांना कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे साधन सामुग्री नाही तशी. परंतु तरी सुद्धा आपण न हारता आणि न थकता जिद्द आणि चिकाटीनं आपण या मुलांना कोडिंगची एक आवड निर्माण केली आणि त्यातून विद्यार्थी वेगवेगळे प्रोजेक्ट्स करायला लागले. परंतु मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा की हे जी सुरुवात होती आपली कोडिंगची, त्यामध्ये आपण 1 टप्पा 2 टप्पा पूर्ण केला आणि आता आपण 3ऱ्या टप्प्याकडे गेलेलो आहात. तर यामध्ये आता मुलं कोणत्या पातळीवर आहेत आणि सुरुवातीला पासून आतापर्यंत किती मुलं तुमच्याशी जोडली गेली? जेव्हा सर मी शाळेमध्ये कोडिंगची सुरुवात केली, तर सुरुवात काय केली तर सर पहिल्यांदा मलाच कोडिंग येत नव्हतं. बरोबर. आणि मला विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. नक्की. तर त्यासाठी सुरुवातीला मी शिकलो आणि मग मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवलं. बरोबर. तर त्यासाठी मी जसं की सांगितलं, हे कोर्स होते, कोर्सचे वेगवेगळे टप्पे होते. त्या टप्प्यांमध्ये मी सुरुवातीला शिकलो आणि मग माझ्या मुलांना मी शिकवत गेलो. तर असं करत करत सर आम्ही अगदी चांगल्या पातळीवर आम्ही आज पोहोचलेलो आहोत. जेव्हा मी कोडिंगची सुरुवात केली तेव्हा शाळेतल्या फक्त मी माझ्या वर्गापुरतं तेव्हा घेत होतो, माझ्या वर्गाला शिकवायचो. म्हणजे 50 विद्यार्थ्यापासून मी सुरुवात केली. तर आज घडीला सर 5वी ते 7वी मधील जवळपास 500 विद्यार्थी या कोडिंगच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. तर त्या 500 विद्यार्थ्यांना आपण आज घडीला कोडिंग शिकवत आहोत. आणि हा जो प्रवास आहे, तर या प्रवासामध्ये सर बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. जसं की आता आम्ही 3ऱ्या टप्प्यामध्ये आहोत. 3 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही पूर्ण केलेलो आहोत. मला सांगायला आवडेल की सर 2ऱ्या टप्प्यामध्ये आमची शाळा निवडली गेली. त्यावेळेला हॅकेथॉन ही एक स्पर्धा होती. हॅकेथॉन स्पर्धेमध्ये आमची शाळा निवडली गेली. सातारा जिल्ह्यामध्ये ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आमचा पहिला नंबर आला. तर त्या ठिकाणी कोडिंगवर आधारित आपल्याला प्रोजेक्ट्स बनवायचे होते आणि प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम प्रकारे झालं आणि आमचा पहिला नंबर आला. आणि त्याच्यामध्ये बक्षीस म्हणून शाळेला सर 43 इंची टीव्ही, 5 टॅबलेट, अलेक्सा, विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, मेडल, हे सगळं काही मिळालं. आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी घडली की त्या बक्षिसामध्ये आम्हाला एक किट मिळालं. ते किट म्हणजे कॉम्प्युटिंग किट होतं. त्या किटच्या उपयोगाने, त्या किटच्या माध्यमाने आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवता येतात. तर मला वाटतं की मी खरंच खूप भाग्यशाली आहे की त्या स्पर्धेमध्ये माझा नंबर आला आणि म्हणून मला किट मिळालं. आणि त्या किटमुळे सर पुढचं बरंच म्हणजे ज्ञानाचं भांडार माझ्यासाठी ओपन झालं होतं. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये त्या किटद्वारे कसं आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवू शकतो, समाजामध्ये, शाळेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो ते मला समजलं. आणि मी विद्यार्थ्यांना घेऊन त्या किट पासून वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवले. तर सर मला चांगलं आठवतं की जो माझा प्रोजेक्ट होता, जो की एअर पोल्युशनचा मी घेतला होता, तो एक प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी सर मला अगदी 8 ते 15 दिवस लागले होते. मला थोडेसे चॅलेंजेस आले. कारण बाकीचे आतापर्यंत नॉलेज आम्ही ऑनलाईन घ्यायचो किंवा सर आमच्या पुढे असायचे, सांगायचे. परंतु ह्या किट मध्ये जसं की आर्डिनो असायचं, DC मोटर आहे, वेगवेगळे सेन्सर आहेत आणि हे मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. मी जसं की म्हटलं की मी खरंच भाग्यशाली आहे की मला हे किट मिळालं आणि आम्ही वेगळे प्रोजेक्ट्स बनवले. तर हे किट मला सुरुवातीलाच मिळालं. मी हे सगळं काय सुरुवातीलाच पाहत होतो आणि मला ज्या काही अडचणी आल्या त्या सॉल्व्ह करण्यासाठी फिजिकल स्वरूपात माझ्या समोर कोणीही नव्हतं. मग मी युट्यूबचे व्हिडिओज पाहायचो किंवा ज्या NGOजने हे कोर्स सुरू केले होते त्यातल्या शिक्षकांना फोन लावायचे, फोनवरून मी त्यांचं गायडन्स घ्यायचो. पण कसं होतं की सर समोर एखादा माणूस सांगायला असेल तर तो प्रॉब्लेम आपला लवकर सॉल्व्ह होतो. नक्की. समोर जर कोणी नसेल तर मग ते सॉल्व्ह व्हायला खूप वेळ लागतो. आणि त्यावेळेला मला आवर्जून सांगायला आवडेल की आमच्या मुख्याध्यापिका ज्योती कीर्तिकुडे मॅडम होत्या. मी त्यांना सुद्धा परेशान करायचो, कायम फोन लावायचो, मॅडम माझा हा प्रोजेक्ट चालू आहे, हे चालू आहे, मला हे साहित्य लागणार आहे, मला हे मदत लागणार आहे. आणि कधीही मी फोन केला की मॅडम फोन उचलायच्या, मला मदत करायच्या. मॅडमने दुसऱ्यांचे नंबर दिले, हा माणूस बघा तुमची काय मदत करू शकतो का. म्हणजे अतिशय तळमळीने, म्हणजे माझ्या या प्रोजेक्ट मध्ये मॅडमने सुद्धा खूप चांगलं मला सहकार्य केलं. तर तो सर माझा 8-15 दिवसामध्ये तो माझा पहिला प्रोजेक्ट पूर्ण झाला.
आणि मी म्हणेल की तो आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. वा. कारण या प्रोजेक्टमुळे हा प्रोजेक्ट सर ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने हॅकेथॉन स्पर्धा घेतली, बर. त्या स्पर्धेमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही उतरवला. तर या प्रोजेक्टचा आमचा जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला. अभिनंदन. आणि हाच प्रोजेक्ट सर अशाच पद्धतीने आम्ही विज्ञान प्रदर्शनामध्ये पण घेऊन गेलेलो. बरोबर. तर हा प्रोजेक्ट तिथल्या सुद्धा परीक्षकांना लोकांना इतका आवडला की याचा सुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. आणि या प्रोजेक्टमुळे आम्हाला राज्यावर सुद्धा जाण्याची संधी मिळाली. बरोबर. हा एक आमचा पहिला ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट केले आणि बऱ्यापैकी आम्हाला यश सर त्याच्यामध्ये मिळत गेलं. बरोबर. तर शिक्षकांनी ठरवली गोष्ट कोणती करायची तर एकलव्यासारखा तो स्वतः खंबीरपणे उभा राहून विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतो. पण याचप्रमाणे सर मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपली एवढी जवळजवळ 2000 पटाची शाळा आहे. आपल्याला 20 मुलं जर समोर असतील तर वर्गात खूप गोंधळ असतो, गडबड असते, विद्यार्थ्यांना शिस्त नावाचा प्रकार नसतो किंवा अनेक विद्यार्थ्यांना चॅलेंजेस असतात की आपण शिक्षक म्हणून वर्गावर असलंच पाहिजे जेणेकरून विद्यार्थी शिकतील आणि विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे राहील. बरोबर. परंतु 2000 पटाच्या शाळेमध्ये काम करताना आणि वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी असताना आपण हे कोडिंग घेण्याच्या आधीची पार्श्वभूमी काय होती आपल्या वर्गातली आणि कोडिंग शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये झालेले कोणते बदल होते ते आम्हाला सांगा. बरोबर सर, तुम्ही म्हणताय तसं खरंच या गोष्टी चॅलेंजिंग होत्या माझ्यासाठी पण. परंतु जेव्हा मी पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करत होतो त्यावेळेला वर्गामध्ये सर माझ्या 50 विद्यार्थी आहेत. बरं. तर अगदी 20 आपण बघतो की घरामध्ये 2-3 मुलं जरी आले आणि त्यांचा गोंधळ झाला की डोक्याला हिडॅक होतो, आपल्या नको वाटतं ते. परंतु 50-50 विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये असायचे आणि कधी थोडस अध्यापन थांबलं की मग मुलं लगेच गोंधळ करायची, मस्ती करायची, जसं की ते त्या वयाची मुलंच आहेत. मुलांच्या ते अंगभूतच असतं, मुलं खोडकरच असतात, करतात. परंतु जेव्हा सर मी हे कोडिंगचं शस्त्र माझ्या हाती लागलं, मी हे कोडिंग शिकलं आणि विद्यार्थ्यांना जेव्हा हे मी शिकवलं तर विद्यार्थ्यांमध्ये फार मला सर बदल पाहायला मिळाला. आता जसं मी सांगितलं की आम्हाला बक्षीस मिळालं होतं हॅकेथॉन स्पर्धेमध्ये, तिथं टॅब पण मिळाले. शाळेमध्ये आता 5-6 टॅब आहेत माझ्याकडे. आणि मी जेव्हा वर्गामध्ये मुलांना एखादा टास्क देतो की विद्यार्थ्यांना आता आपल्याला हे प्रोग्राम करायचा आहे, हा टास्क पूर्ण करायचा आहे, की लगेच विद्यार्थी ग्रुपमध्ये बसतात टॅब घेऊन आणि लगेच ते त्यांच्या कामामध्ये लागतात. तर ते इतके व्यस्त होतात, गोंधळ तर करायचं सोडून द्या सर, कधी जेवणाची बेल झाली तरी सुद्धा त्यांना ते आठवत नाही की चला आता उठा, उरका, बस करा. तरी विद्यार्थी म्हणतात सर 5 मिनिटं थांबा, तर थोडं थांबा, थोडं राहिले. तर विद्यार्थी इतके मग्न होऊन जातात की त्यांचे जे गोंधळ वगैरे करण्याची जी मानसिकता आहे ती सगळी डायव्हर्ट झालेली आहे. बरोबर. त्यांची मानसिकताच बदललेली आहे. तर अतिशय म्हणजे मुलांसाठी आता मला फार कष्ट घ्यावं लागत नाही. मुलांना एखादा प्रोजेक्ट दिला, एखादं काम दिलं ना तर अगदी तळमळीने मन लावून करतात सर. बरोबर. आणि मुलं विचारतात की सर आता काही टास्क आहे का, आपल्याला काही करायचं आहे का, सर काही शिकायचं का आपल्याला कोडिंग मध्ये, सर आणखी आम्हाला शिकवा. तर असं विद्यार्थी अतिशय उत्सुक झाले त्या बाबतीमध्ये. हे विद्यार्थी कोडिंग तुमचे शिकलेच विद्यार्थी, परंतु त्यांचा अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट त्यांच्या हातामध्ये लागली आणि त्यामध्ये कोणतं टूल आहे किंवा काय वापरलेले सेन्सर आहेत, या संदर्भात पुण्याला तुम्हाला आलेला अनुभव काय होता? हा, तर सर जे आम्ही पुढे 3ऱ्या टप्प्यामध्ये गेलो तर तिथे मोस्टली आम्ही कॉम्प्युटिंग किटवर काम केलं. म्हणजे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ते आर्डिनो बेस आहेत. त्याच्यामध्ये आर्डिनो आहे, वेगवेगळे सेन्सर आहेत, वेगवेगळे टूल्स आहेत. त्या टूल्सचा वापर करून आपण प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत. जसं की आपण म्हटलं की शाळेमध्ये किंवा माझ्या वर्गामध्ये काय बदल मला बघायला मिळाले कोडिंग शिकवत असताना, तसेच बदल आहेत जे की आम्ही प्रोजेक्ट्स बनवत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंटेशनला गेले असताना मला पाहायला मिळाले. सातारा जिल्ह्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक आला हॅकेथॉन स्पर्धेमध्ये. आणि मग पुढच्या प्रेझेंटेशनसाठी म्हणजे राज्यस्तरीय प्रेझेंटेशनला, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आम्ही पुण्यामध्ये गेलो. एका वेळेला एक प्रोजेक्ट बनवत होतो की ज्याच्यामध्ये व्हील वगैरे वापरलेले आहेत, डीसी मोटर वापरलेली आहे, आम्ही ते करत होतो. तर माझ्यासोबत जी मुलगी होती वेदिका थोरात नावाची, अतिशय उत्सुक चंचल मुलगी आहे ती. तर मला म्हणत होती की सर हे डीसी मोटर लावल्यामुळे हे व्हील्स फिरतात, तर मग आपल्या सर रूम मध्ये फॅन आहे, फॅन फिरतो, रिमोट कंट्रोल गाड्या असतात त्याच्यामधले ते चाक फिरतात,
तर त्याच्यामध्ये पण सर अशी डीसी मोटर लावलेली असते का? बरोबर. तर असा प्रश्न तिच्या मनामध्ये आला. आम्ही तिथे हॉटेलमध्ये सर स्टे होता आमचा. बर तर मुलांना स्पर्धेसाठी आम्ही नेलो. अमेझॉन कंपनीने खूप छान सोय केली होती. बर म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा कधी 5 स्टार हॉटेलमध्ये गेले नाहीत, बघितले नाहीत. हा. ते आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने कोडिंग मध्ये आमचा नंबर आला म्हणून आम्ही जेव्हा पुढच्या स्पर्धेसाठी गेलो पुण्याला, तर तिथे आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय मिळाली. नाही. तर तिथे हॉटेलमध्ये जातानाच एंट्रन्सला सर ते ऑटोमॅटिक डोअर असतात. बरोबर. मग ते डोअर ऑटोमॅटिकपणे ओपन होतात, क्लोज होतात. तर मग हे पाहून आमच्या स्नेहा चव्हाण अतिशय हुशार मुलगी आहे, तर तिच्या मनात प्रश्न आला की सर हे डोअर कशी काय ओपन होतात, बरोबर. याला कुठलं सेन्सर लावलेलं आहे. आम्ही हात धुवायला आत गेलो तर तिथे बेसिनवर ते ऑटोमॅटिक पाणी येतं, ऑटोमॅटिक बंद होतं. तर ते पाहून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्न की हे असं कसं काय होतं, बरोबर. इथं कुठला सेन्सर लावलेला आहे. तर हे जे कोडिंग आहे, हे जे प्रोजेक्ट आहेत, तर हे सगळं शिकत शिकत सर मुलं इतकी चंचल झालीत, मुलांचं माइंड इतकं शार्प झालेत, त्यांना बरोबर. इतके प्रश्न पडायला लागलेत की प्रत्येक वेळेला त्यांना प्रश्न येतो की हे कसं होतं, बरोबर. ते कसं होतं, हे कसं चालतं, ते कसं चालतं. तर हे सर कोडिंग आहे, हे प्रोजेक्ट आहेत. तर हे 21व्या शतकातले हे कौशल्य आहेत की ते विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करायला लावतात, बरोबर. क्रिटिकल विचार करायला लावतात. नक्कीच. तर विद्यार्थी अतिशय चंचल झालेले आहेत, खूप हुशार झालेले आहेत, सर्जनशील झालेले आहेत. वा. तर हे तुमचं काम हे खूप उच्च दर्जाचं आहे की जे आपल्या अभ्यासक्रमात नाही किंवा आपल्या ह्या दैनंदिन कामामध्ये नाही, परंतु आपण ते चाकोरी सोडून कोडिंगचा मार्ग स्वीकारला आणि त्या दिशेनं आज सर्व विद्यार्थी आपले काम करतात. यामध्ये आपल्याला कोणी कोणी प्रेरणा दिली? सर प्रेरणा सर्वांचीच आहे. खास सांगायचं म्हणजे सर आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका कीर्ती बरं. कुडवे मॅडम, त्यानंतर परत नवीन मुख्याध्यापक आम्हाला अलीकरी सर, त्यांनी सुद्धा आम्हाला प्रेरणा दिली बरं. की तुम्ही हे काम करता, अतिशय चांगलं काम आहे, तुम्ही ते करत राहा. सांगायचा विषय सर, आता विकसित भारत बिल्डथॉन चालू आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करतोय. दिवाळीची सुट्टी आहे तरी सुद्धा आम्ही मुलांना शाळेत बोलवून त्या प्रोजेक्ट वरती काम करतोय. वा. तर मुलं शाळेत येण्याच्या अगोदर सर आमचे मुख्याध्यापक शाळेची चावी घेऊन तिथे उभा राहतात की या आमच्यासाठी शाळा नक्की. उघडून देतात ते. बरोबर. तर हे शिक्षकांचं, आमच्या मुख्याध्यापकांचं सहकार्य आहे. नक्की. त्याच पद्धतीने सर आमचे पर्यवेक्षक, आमचे युनिट वेगवेगळे आहेत. आमच्या युनिटला पर्यवेक्षक आहेत संग्राम गाडवे सर. सातत्याने सर आमच्यावर लक्ष असतं बरोबर. की माधव कुठले प्रोजेक्ट तू बनवत आहे, काय काम चालू आहे, नक्की. काय अडचण येते तुला, काय मदत पाहिजे का. सातत्याने सर आमच्यावरती लक्ष ठेवून असतात. आणि जे काही आमचे सहकारी आहेत शाळेमधले, बरोबर. त्यांचं सुद्धा खूप सहकार्य की माने सरांचं प्रोजेक्ट चालू आहे, माने सरांचं काम चालू आहे, करू देत त्यांना. बरोबर. सर काय तुम्हाला अडचण आहे का, लगेच म्हणजे खूप तत्पर कामासाठी सर. म्हणजे यांच्या सहकार्यामुळे मला बाकी काही टेन्शन राहत नाही. नक्की. एक वेगळीच प्रेरणा बरोबर. मला त्याच्यामुळे मिळते. आणि त्याच पद्धतीने सर सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की माझी पत्नी, तिची सुद्धा खूप मोठी प्रेरणा आणि मला सहकार्य आहे नक्की. की या कामासाठी सर आपण बघतो की शिक्षक म्हणजे इतर शिक्षक किंवा मी हे काय एका चाकोरीबद्ध रीतीने आपण चालतो की 10ची वेळ असेल, 10ला शाळेत जाणे, 5 वाजता घरी येणे, मग परत काय आपला संबंध नाही. परंतु हे जर कोडिंग करायचं असेल, शिकायचं असेल, प्रोजेक्ट बनवायचे असतील, खूप वेळ द्यावा लागतो सर. बरोबर. म्हणजे नंतर नाही म्हणत मी, सुरुवातीला जेव्हा आपण शिकतोय तर त्या वेळेला खूप वेळ आपल्याला द्यावा लागतो की हे प्रोजेक्ट बनवत असताना सर मी सर्व वेळ शाळेमध्ये हे करू शकत नाही, कारण माझी 2000 पाट्याची शाळा, बरोबर. माझ्या एका वर्गामध्ये 50-50 विद्यार्थी, नक्कीच. त्या सर्वांना सोडून मी हे करत बसू शकत नाही. तर हे सगळं बरंच मला घरी नेऊन करायला तर घरी मी माझ्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकत नाही. तर ते डिव्होशन माझ्या बरोबर. पत्नीने केलेलं आहे. बरोबर. ते समजून घेते बरोबर. की माझे मिस्टर शाळेसाठी करतात, विद्यार्थ्यांसाठी करतात, नक्कीच. आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळणारे यश सुद्धा तिनं पाहिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे तिचं हे मला काय मोटिवेशन असतं की मी सांभाळते, घर सांभाळते. सांगायची गोष्ट, माझी पत्नी सुद्धा सेवेमध्ये आहे, वा. शासकीय सेवेत आहे. छान. त्याच्यामुळे घरामध्ये वेळ द्यायला मिळत नाही सर, तरी देखील तिचं मोटिवेशन असतं की तुम्ही नक्कीच. तुमची प्रोजेक्ट, विद्यार्थी याच्याकडे लक्ष द्या, बाकी सगळे मी सांभाळते. बरोबर. तर या सर्वांच्या सहकार्यामुळे सर एक वेगळीच ऊर्जा मला मिळत असते. नक्कीच. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कराडची ही नगरपालिका शाळा क्रमांक 3 ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांनी परिचित आहे.
तर या शाळेचे कामकाज कसं चालतं आणि यामध्ये विविध उपक्रम कोणते कोणते राबवले जातात? महाराष्ट्रातली सर्वात जास्त पटसंख्येची नगरपालिका शाळा क्रमांक 3, ज्याने की ISO मानांकन सुद्धा प्राप्त केलेलं आहे. बरोबर. तर ही शाळा सर अतिशय कडक शिस्तीची आहे असं मी म्हणेन. आणि आम्ही वेगळं काही करत नाही, तर जे काय आहे ते 100% देऊन करतो. सर्वच जण सर स्कॉलरशिपचे तास घेतात, अध्यापन करतात, परंतु आमच्या इथे जे काय होतं ते अगदी तळमळीने पूर्ण मनातून होतं. 100% देऊन आम्ही करतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये आमचे रिझल्ट चांगले आहेत. नक्की. स्कॉलरशिपचे रिझल्ट असू देत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे असू देत, किंवा वेगवेगळे जे काही आणखी उपक्रम आहेत ज्यामध्ये आम्ही कशामध्ये पण उतरतो, तर त्यामध्ये अगदी डिवोशनने 100%. आणि महत्वाचं जर रहस्य जर काय असेल सर, तर ते आहे नियोजन. बरोबर. आम्ही भविष्याचं नियोजन करतो. भूतकाळातल्या गोष्टी तर आम्ही पूर्ण करतोच, काही राहिलं असेल तर त्याच्यावरही आम्ही चिंतन करतो. आणि मेन म्हणजे सर भविष्य काळाचं नियोजन, ते खूप अतिशय उत्तम नियोजन. कुठलाही उपक्रम असेल, कुठलंही काम असेल, तर त्याचं अगोदर प्लॅनिंग आमच्याकडे केलं जातं. प्लॅनिंग नुसार सर्व शिक्षकांना त्यांची जबाबदारी नेमून दिली जाते आणि त्याच्यामुळे जे काही काम आहे ते अतिशय उत्तमरित्या पूर्ण होतं. हार्डवर्क. मी तुम्हाला कदाचित बोललो असेल की सर शाळेत येण्याची वेळ आहे परंतु घरी जाण्याची वेळ नाही. तर हे जे डिव्होशन आहे प्रत्येक शिक्षकाचं, तेच या शाळेला खूप मोठं बनवतं. आणि ही टीम वर्क आहे. आमच्या टीम वर्क मुळेच कुठलंही काम आमचं 100% पूर्ण होतं. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत सर की ज्या आमच्या शाळेला राज्यात सर्वांपेक्षा सर्वोत्तम बनवतात. तर सर आपण कोडिंग ही सुद्धा शाळेमध्ये घेतोय, परंतु आपल्याला 21व्या शतकामध्ये जर AI तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे, तर या संदर्भात शाळेमध्ये आपले काय प्रोजेक्ट सुरू आहेत? तर काय होतं, एक प्रेझेंटेशन आम्ही मुलांपुढे घेतलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना दाखवून दिलं होतं की सर AI जसं ऐकायला सोपं वाटतं, ते काम करतं, हे सगळं बघतो आपण, पण त्या AI ला पहिल्यांदा शिकवावं लागतं सर. नक्की. तर ते कसं शिकवलं जातं त्याला, तर ते किती कठीण काम आहे हे आपण विद्यार्थ्यांना एकदा दाखवून दिलं होतं. की समजा समुद्र आहे, समुद्रामध्ये सध्या आपले समुद्री जीव आहेतच, त्याच्याबरोबर आपण भरपूर कचरा त्याच्यामध्ये निर्माण करतो. समजा तो कचरा आपल्याला बाहेर काढायचा आहे, तुम्ही हे काम रोबोटला देणार आहात, पण त्या रोबोटला कळलं पाहिजे ना की समुद्रामधले मग मासे कोणते आहेत, कचरा कोणता आहे हे त्याला कळलं पाहिजे. नाहीतर तो कचरा म्हणून मासे पण उचलेल. बरोबर. तर हे त्याला कसं समजून द्यायचं, तर त्याच्यासाठी आम्ही तो प्रयोग केला होता की मग त्या रोबोटच्या पुढे आपण वेगवेगळ्या गोष्टी घेऊन जाणार, त्याच्यामध्ये मासे असतील, कचरा असेल, मग त्याला सांगितलं पाहिजे की हा मासा आहे, हा कचरा आहे. तर माशामध्ये सुद्धा आपण बघतो की वेगवेगळे जे कलर आहेत माशांचे, मासा वेगवेगळ्या शेपचा असतो, तर मग ते माशांचे वेगवेगळे शेप त्याला दाखवावे लागतात, वेगवेगळे कलर त्याला दाखवावे लागतात, तर मग त्याला कळतं की हा मासा आहे. नक्की. आणि मग हा कचरा आहे. तर त्याला मग आपण त्याला एक कमांड दिली पाहिजे की आता हा तू कचरा उचल, मग तो कचराच उचलतोय का तो मासा उचलतोय, हे आपल्याला बघितलं. नक्कीच. तर असं जर रोबोटला, AI ला एखादी गोष्ट सांगायची, शिकवायची म्हणलं, तर त्यासाठी आपल्याला हे असं प्रयत्न त्याच्या मागे आपल्याला केले पाहिजे. तर हे आपण सर विद्यार्थ्यांना दाखवून दिलं होतं की रोबोट कसा काम करतो, AI कसं काम करतं, तर त्याला शिकवायला लागतं अगोदर आपल्याला, तर चालून मग तो एखादी गोष्ट शिकतो. तसंच सर कोडिंग मध्ये सुद्धा आहे ना की कोडिंग मध्ये आपण काय करतोय, तर कॉम्प्युटर कडून काम करून घेतोय आपण. कॉम्प्युटरला आपण कमांड देतोय की तू हे असं कर, की म्हणजे समजा मी एखादा प्रोग्राम तयार केला की असं झाल्यानंतर असं झालं पाहिजे, असं झाल्यानंतर असं झालं पाहिजे, तर कॉम्प्युटर आपलं काम करणार आहे. आपण कॉम्प्युटरचे मालक आहोत, कॉम्प्युटर आपल्यासाठी काम करणार आहे. तर तो कसं काम करेल कॉम्प्युटर, तर त्याच्यासाठी प्रोग्राम तयार करणे, तर ते आपण ते कोडिंगच्या माध्यमातून करतो. आणि हे AI सुद्धा कसं काम करतं हे आपण ते एक छोट्याशा प्रोजेक्ट मधून विद्यार्थ्यांना दाखवून दिलं होतं, जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे AI काम कसं करतं. नक्कीच. तरी आपली खूप मोठी गोष्ट आहे की आपण AI सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवत आहात, आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. नक्कीच. याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपण आपली कोडिंगची एक बाजू पाहिली की जे शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे, परंतु एकूणच आपण फक्त शिक्षक सेवेतून विद्यार्थ्यांसाठी काम करत आहात
तसंच समाजासाठी काहीतरी मोठं काम करताय. तर समाजासाठीची प्रेरणा काय आहे आणि आपण समाजसेवेमध्ये सुद्धा अग्रेसर राहावं यासाठी तुम्ही युनिसेफला दरवर्षी 6,000 रुपये डोनेट करता. तर ही गोष्ट कशी तुमच्या मनामध्ये आली? तर सर, आपण समाजाचा एक भाग आहोत आणि समाजासाठी सुद्धा काहीतरी आपण देणं लागतो. या उद्देशाने मी विचार करत होतो की काय केलं पाहिजे, काय करावं. आणि अशाच वेळेला फेसबुकच्या माध्यमातून मला एक पोस्ट बघण्यात आली की ती युनिसेफची पोस्ट होती. त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं मदत करण्यासाठी. युनिसेफ ही मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी काम करणारी एक जागतिक संघटना आहे. आणि मग मला तिथे वाटलं की आपल्या उत्पन्नाचा जे आपण कमावतो त्याच्यातला थोडाफार हिस्सा आपण समाजासाठी दिला पाहिजे. आणि त्याचाच विचार करून मग या संस्थेसाठी मी दरवर्षी काही रक्कम डोनेट करत असतो. वा, गेली 5-6 वर्षे सर ते सातत्याने चालू आहे आणि पुढेही चालू राहील. बरोबर. त्याच पद्धतीने सर दरवर्षी मी रक्तदान सुद्धा करतो. जवळपास 18 वेळाला मी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे की आपलं ब्लड कोणाच्या तरी कामी येईल, आपल्या नक्कीच. रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचेल, एका उदात्त हेतूने मग ते रक्तदानाचं काम पण मी सातत्याने करतो. बरोबर. तर सर, आपण हे सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठ्या नेटाने करत आहात. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या कोडिंगच्या माध्यमातून आपले विद्यार्थी हे फक्त महाराष्ट्रापुरते न राहता एक देशाचं राष्ट्र निर्माण करणारा एक विद्यार्थी निर्माण होईल अशी यात शंका वाटत नाही. आपलं हे काम हे खूप उच्च दर्जाचं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. ह्या शुभेच्छा घेऊन आजचा आपला हा कट्टा कार्यक्रम आपण थांबवत आहोत. आपण आल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर.